अडचणींना सामोरं जावं लागतं. अडचणीच भरपूर आहेत. सामोरं तर रोज जातोच आहे. ट्रॉफिकने जातोय, कचऱ्याने जातोय, पाण्याने जातोय. आमच्या चासकामाचं धरण असेल, जे काही 4-5 धरणं आहेत आमची, ती धरण, त्या धरणाचं पाणी जर महापालिकेला जातंय पण चाकणला पण नाही आणि धरणग्रस्तांना पण नाहीये. इतकी मोठी समस्या आहे. निधी येतो फक्त कागदावरच राहतो. वर्षानुवर्षे असे वाया जातात. ते आज MIDC येऊन किती वर्ष झाले पण पायाभूत सुविधा जैसे तेच आहेत. महापालिका स्थापन करणार होते अजितदादा, पण आपलं नशीब नाही की अजितदादा आता आपल्यात नाहीये. ते जर असते तर आपण पुन्हा त्यांच्या संग जाऊन बसलो असतो का. तर त्यांची पण इच्छा होती, ते पण नाहीयेत. नगर परिषद सुद्धा मनावर घेत नाहीये DPR तयार करायचा. DPR तयार झालाय पण नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माधुरीताई मिसाळ यांनी थोडा वेळ काढावा आणि तेवढा चाकणचा DPR फायनल करावा. खेडची नगर परिषद झाली, त्याच्यानंतर लगोलगच आपली चाकणची पण झाली. खेडचा DPR फायनल झाला, मग चाकणचा काय, चाकणचं का घोडा आडले इतक्या वर्ष. जर त्याच वेळेस DPR फायनल झाला असता तर ते बायपास झाले असते. आतापर्यंत ते बायपास झाले असते तर 75% कोंडी माणिक चौक असन, आंबेडॉन चौक आहे, हे मोकळे झाले असते. बरोबर ना. त्याच्यावर कोणाचं लक्षच नाहीये. पाण्याची सुविधा नाहीये, कचरा टाकायची नाही सोय, कसलीच सोय नाही सध्या. आणि ट्रॉफिकनी इतके बेजार झाले सगळे की चाकण आता म्हणजे जे आहेत जे दिग्गज ते चाकण सोडायच्या मार्गावर आहेत. त्यांच्याकडे ते सोडू शकतात चाकण, पण सर्वसामान्यांनी काय करायचं. त्यांनी काय करायचं, त्यांनी इथंच राहायचं. त्यांनी इथंच पैसे कमवायचे आणि हे करायचे. बाकीच्यांनी काय करायचं. त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि दुसरे पण उपमुख्यमंत्री यांनी चाकण खरंच लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर MIDC पण जाईल, सगळा रोजगार पण जाईल आणि सगळी वाट लागल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती करतो. चाकणच्या प्रमुख समस्या आहे पाणी, रस्ता आणि कचरा. या इतक्या मेजर समस्या आहे. पायाभूत सुविधा आहे. एवढी इंडस्ट्री उद्योगकरण झालंय, एवढे उद्योगधंदे वाढलेले आहेत, पण इथं इतकी भंगार अवस्था आहे की कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. सगळ्यांचं नुसतं उंटावरून शेळ्या हाकलल्यासारखं काम आहे. जो तो नुसतं वरतून सांगतो आम्ही येतो. आता नशीब आज दौरा आहे उद्योग मंत्री साहेबांचा, त्याच्यामुळं काय काय ना थोडीफार इथं सूत्र हल्ल्यासारखं दिसतंय. कचरा वगैरे उचला उचली चालू आहे. डागडोजी साईड पट्ट्या भरतात आहे. पण जे लोकल खासदार आहेत तिथले स्थानिक, त्यांनी खासदारांनी अजून एक सुद्धा वेळेस तिथं आले नाही की स्थानिकांचे प्रश्न इथून समजून घेतले नाही. तिथून फक्त बाईट देतात, ऑनलाईन बोलतात, पत्र व्यवहार तिथं दाखवतात, फोटो काढतात. ऑनलाईनच चालू आहे सगळं. त्यांनी स्थानिक इथं मूळ मुद्दे यावं, इथं प्रश्न पाहावं. आणि जे मुख्यमंत्री साहेब म्हटले आम्ही समिती स्थापन करू, हे करू ते करू. तुम्ही पहिलं ऑडिट करा की इथं ह्या रस्त्याला अवजड वाहनं किती आहेत. भयंकर अवजड वाहने आहेत. त्या अवजड वाहनांना कुठेही लिमिटेशन नाहीये. सगळं नुसते नावाला पत्र व्यवहार आहे. पत्र टायमिंग सगळा त्या ह्याच्यावरती आहे. पूर्ण अवजड वाहतूक चालू असते. आणि पोलीस यंत्रणा इतकी निष्क्रिय झालेली आता, कारण त्यांनी पूर्ण हात झटकलेले. 17-18 लोक आहेत फक्त. कोण कोण कुठं लक्ष दिले. एका चौकात 4-4 लोक राहतात. सरकार काय करते, प्रशासन काय? प्रशासन त्यांना खासदार साहेबांना सुद्धा सांगितलं होतं कमीत कमी तुम्ही वॉर्डन भरती करा. MIDC कडून नाही वॉर्डन देता येत तर तुम्ही सरकारकडनं घ्या. कमीत कमी वॉर्डन दिले. प्रत्येक चौकात एक पोलीस असन, एक वॉर्डन असं तर फरक पडतो. आम्ही स्थानिक गाड्या चालवताना उतरून भांडणं करायचे, वाद करायचे. ही अशी परिस्थिती चालू आहे. कुणाला घेणं देणं नाही. जो तो नुसता पुढे जातो, वाकड्या तिकड्या गाड्या चालवतो. रस्ते एक तर बारीक. आणि या तळेगाव चाकण रोडला एक जर ट्रक बंद पडला तर 2-2, 3-3 तास अजिबात हालायचे वांदे आहेत. इतकी वाईट अवस्था आहे. लोकप्रतिनिधी आमदार साहेब बऱ्यापैकी पाठपुरावा करतात. कृती समितीला म्हणजे सक्रिय मध्ये ते काम करतात, आमच्या सोबत असतात, सहकार्य करतात. त्यांचा काय नाही. पण जे खासदार आहे यांनी कमीत कमी यांनी कृती समितीला कुणालाही एकदा सुद्धा बैठकीला आले नाही. ते उद्घाटन होतं, त्या उद्घाटनाला सुद्धा आले नाही. ते
म्हणजे किती निष्क्रियपणा म्हणावा. आणि त्यांनी जे इलेक्शनच्या आधी म्हटले होते की मी पूर्ण ते सिनेमा वगैरे हे सगळ्या बंद करणार, मी कुठेही जाणार नाही, मी पूर्ण वेळ ह्याला देईल, मतदारसंघासाठी देईल. कुठं दिलाय? उलट ते कार्यक्रम कुठला करत होते तो बंद पडला, तर त्यांच्या मिटिंगा घेतल्या त्यांनी सवेरा हॉटेलला. मग कृती समितीच्या किंवा स्थानिक लोकांसाठी का ना मिटिंग घेतली त्यांनी? माझं त्यांना स्पष्ट मत आहे, तुम्ही स्थानिक लोकांना या विचारा, तिथल्या अडचणी समजून घ्या. आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी केलंय तर तुम्ही तिथं नुसतं पत्र व्यवहार करून होत नाही, पाठपुरवठा करायलाच पाहिजे.